स्वागत आहे मित्र तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। आज आपण ज्या सरकारने विविध योजना काढल्या त्यापैकी एक महत्त्वाची योजना बघणार आहोत, जी महिलांसाठी स्टार्टअप मिळवून देणार आहे। ती योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते असे दिसून आले। या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निधीअभावी यशस्वी होणे चिकरीचे ठरते। महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करून राज्यात सुरू असणाऱ्या इक्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादी करता देखील सहाय्य करणे आवश्यक आहे। महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल, तसेच याद्वारे अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्समुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप्स विकसित होऊ शकतील। स्टार्टअप्स विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढवून त्यांचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल, तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप्स परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल। याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, सरकार महिलांसाठी ज्या विविध योजना काढत आहे त्यापैकी ही एक योजना खूप महत्त्वाची आहे। यामध्ये महिलांना स्टार्टअपसाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्याद्वारे महिला त्यांचा स्टार्टअप्स उभारू शकतील, त्यांचा रोजगार उपलब्ध करून घेतील स्वतः, आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याला देखील त्यांचा पाठबळ म्हणजेच आर्थिक हातभार लागेल। मग मित्रांनो, आपण ही योजना काय आहे नेमकी ती बघणार आहोत। या योजनेची उद्दिष्टे काय असतील, या योजनेसाठी पात्रता काय असतील, ते सर्व आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग मित्रांनो, या योजनेची उद्दिष्टे काय, स्वरूप काय, तर महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला पाठबळ देणे। राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एकवेळेस अर्थसहाय्य करणे। राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे। देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे। महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे। या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे निर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल। राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1 लाख ते कमाल 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल। म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, 1 लाख ते 25 लाखापर्यंत तुम्हाला आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल। खूप मोठी बाब आहे मित्रांनो, खूप मोठी तरतूद आहे ही महिलांसाठी। म्हणजे 25 लाखापर्यंत तुम्हाला आर्थिक सहाय्य प्राप्त होईल मित्रांनो। मग तुम्हाला या योजना लाभ घ्यायचा आहे, तर मग पात्रता काय मित्रांनो यासाठी, तर आता आपण पात्रता बघू। उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला, बरोबर, सदर स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपाचे आर्थिक लाभ घेतलेला नसावा। सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्या कोणी आपल्या महिला असतील, तर या योजनेसाठी पात्रता देण्यात आली, ज्यामध्ये ती महिला संस्थापक असायला पाहिजे किंवा संस्थापक असायला पाहिजे, आणि तिचा वाटा कमीत कमी 51% असणे आवश्यक आहे। तसंच जी महिला आहे, जी स्टार्टअप आहे, कमीत कमी 1 वर्षापासून ती जो स्टार्टअप आहे त्यांचा तो कार्यरत असावा, आणि त्यांची जी उलाढाल आहे त्या महिला नेतृत्वात ती 10 ते 1 कोटीपर्यंत असायला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, असे व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्या व्हिडिओला तुम्ही जितकं होईल तितकं लाईक करून शेअर करा, आणि आपलं चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा। म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचेल, आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघून काही माहिती उपलब्ध होईल, आणि त्या माहितीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घेऊ शकाल, आणि इतर तुमचे जे मित्रमंडळी जवळचे काही लोक असतील त्यांचा देखील तुम्ही फायदा करून देऊ शकाल। मग मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडेल। पुढे आपण बघू मित्रांनो, प्राप्त अर्जापैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल।
प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य राहिलं. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्यातलं काही हे इतकं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपण जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या, पात्रता, उद्दिष्टे आणि योजनेचं नाव जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना, हे महत्त्वाचं होतं, ते आपण बघितलेलं आहे मित्रांनो. बाकी इतकं काही मला वाटत नाही महत्त्वाचं आहे. जे तुमच्यासाठी महत्त्वाचं ते मी सर्व सांगितलेलं आहे. आशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघाल. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा, तुमच्या इतर नातेवाईकांचा, आपल्या समाजाचा फायदा करून देसाल. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ बघा, असं प्रोत्साहन द्या आणि आपल्या चॅनलला वारंवार भेट देऊन व्हिडिओ बघा. आशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला. मित्रांनो, आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानून धन्यवाद प्रकट करतो. आणखी काही व्हिडिओच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेले आहे. जसं की तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून देखील काही व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओचा फायदा घेऊन तुम्ही त्या व्हिडिओचा बघून लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानून धन्यवाद प्रकट करतो. असंच प्रोत्साहन द्या. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.